नसरापूर प्रकरणाची आजपासून दररोज सुनावणी होणार आहे। विशेष न्यायालयात इन कॅमेरा हा खटला चालणार आहे। हायकोर्टाच्या निर्देशानुसार इन कॅमेरा हा खटला चालणार आहे। विशेष न्यायाधीश SR साळुंखेंच्या न्यायालयामध्ये ही सुनावणी होणार आहे। नसरापूर प्रकरणाची आजपासून दररोज सुनावणी होणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे इन कॅमेरा हा संपूर्ण खटला आता चालणार आहे, त्यामुळे थेट सुनावणीबाबतची प्रत्येक अपडेट पोहोचू शकणार आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्या सोबत जोडलेत। चंद्रशेखरजी, खरं तर आपण पाहतोय अतिशय संतापजनक जो प्रकार नसरापूरमध्ये घडला होता, त्या नसरापूर प्रकरणाची आजपासून दररोज सुनावणी होणार आहे आणि विशेष म्हणजे इन कॅमेरा हा खटला चालणार आहे। काय सविस्तर माहिती आहे? कारण नक्कीच खरं आपण पाहिलं की फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा खटला जो आहे तो सरकारी वकील अजय मिसाळ यांच्या सगळ्या जे अजय मिसाळ जे आहे ते बाजू मांडणार आहेत। आरोपी भीमराव कांबळे याला फासावर लवकरात लवकर लटकवण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टावरती हा सगळा खटला चालत आहे। खरं तर आपण पाहिलं की आजच जे वकील जे जज आहेत ते हजर होत आहेत। खरं तर आजपासून ही सगळी सुनावणी दररोज होणार आहे। भीमराव कांबळे याच्या विरोधात 1100 पानाचं चार्जशीट जे आहे ते पुणे ग्रामीण पोलिसांनी न्यायालयामध्ये दाखल केलेलं आहे आणि या चार्जशीटमध्ये नंतर स्ट्रॉंग पुरावे जे आहेत भीमराव कांबळे याच्या विरोधात असल्याचं सांगितलं जात आहे आणि या सगळ्याची बाजू जी आहे ती आज अजय मिसाळ कोर्टामध्ये मांडणार आहेत। एकंदरीत या पीडितेच्या आईवडिलांची ओळख पटवू नका असं सुद्धा कोर्टानं सांगितलं होतं। फक्त मुख्यमंत्र्यांनी सुद्धा हा जो खटला आहे तो विशेष खटला म्हणून पुणे न्यायालयात चालवला जाईल असं आश्वासन सुद्धा यापूर्वी दिलेलं होतं आणि या सगळ्यानंतर आजपासून सगळी सुनावणी होणार आहे। पुण्याच्या शिवाजीनगर कोर्टामध्ये आज दुपारपासून ही सुनावणी होणार आहे। परंतु यातील जो आरोपी आहे भीमराव कांबळे हा इन कॅमेरा त्या ठिकाणी उपस्थित असणार आहे। खरं तर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्याला आज कारागृहातूनच थेट न्यायालयामध्ये हजर केले जाणार आहे। एकंदरीत काही महिन्यामध्ये हा खटला संपूर्ण आरोपी भीमराव कांबळे याच्या विरोधात त्याला फासावर लटकवण्याची कारवाई जी आहे ते सरकार करणार आहे। नक्कीच चंद्रशेखरजी, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।